सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 82 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. आणि आपली ही कथा तुम्हा सर्वांना आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मागील भागात विशाल, तुमच्याशी बोलायला आणि या सगळ्यावर काहीतरी उपाय काढायला मला वेळ हवा होता आणि म्हणून मी खोटं चक्कर येऊन पडले, जेणेकरून आपल्याला पुढची तारीख मिळावी. हे सगळं मला तुम्हाला शांतपणे सांगायचं होतं, पण तुम्ही माझं आणि मेघनाचं बोलणं अर्धवट ऐकलं आणि रागावून निघून गेलात. आय एम सॉरी विशाल. प्लीज मला एकदा माफ करा. प्लीज माझ्याशी बोला. पाहिजे तर माझ्यावर ओरडा, पण मला दूर करू नका. कारण आता मला तुमच्याशिवाय या आयुष्याची कल्पनासुद्धा सहन होत नाही. तुमचीच अमृता. चिठ्ठीवर सुकलेले अश्रूंचे थेंब पाहून त्याला गलबलून आलं, पण तरीही तिनं चूक तर केली होती आणि चिठ्ठी वाचून सुद्धा त्याच्या मनात अजून तिच्याबद्दल किंचित राग तर होताच. आता पुढे. अमृता, अगं बस झालं आता. किती रडणार आहेस? एकतर विचार न करता काहीतरी करत असतेस आणि पुन्हा रडत बसतेस. मेघना अमृतासमोर टिश्यू पेपर पकडत म्हणाली. मला नाही सुचलं ग त्यावेळी. कोर्ट सुरू झालेलं. मी तिथे गेले असते तर नक्की पूर्ण विषय निघाला असता. आणि घरी त्या गुंडांनी कोणाला काही केलं असतं तर? आणि कोर्टानेही काहीतरी आदेश दिलाच असताना. एकदा हा विषय सुरू झाला असता तर विशाल सध्या काहीच करू शकले नसते आणि ते खूप हर्ट झाले असते. मला हे होऊ द्यायचं नव्हतं. अमृता डोळे पुसत म्हणाली. बरं, बस झालं. आपले दादा यातून काहीतरी मार्ग नक्की काढतील, मेघना म्हणाली. मेघना, ते माझ्यावर खूप रागावले आहेत. बोलत सुद्धा नाहीत. मी खरंच त्यांच्या प्रेमाच्या लायकीची नाही. बोलता बोलता तिला पुन्हा हुंदका फुटला. तसं मेघनानं उठून तिला मिठीत घेतलं. अगं राणी, सध्या ते रागात आहेत म्हणून तुला थोडे जास्त बोलले असतील, पण मला माहिती आहे तुझी चिठ्ठी वाचून नक्कीच त्यांचा राग पळून जाईल आणि मग बघच, तेच येतील माझी अमृता कुठे आहे करत. मेघना तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाली. मेघना, अगं या केसनं माझं आयुष्य नरक बनवलं आहे. आत्तापर्यंत यासाठी खूप काही सहन केलं आहे मी आणि अजूनही भीती वाटते. या केसपायी आणखी काही होऊ नये. खूप भीती वाटते ग. अमृतानं डोळे घट्ट मिटून घेतले. अमृता, काळजी करू नको. कदाचित माझीच चूक की मी तुला त्यावेळी योग्य सल्ला देऊ शकले नाही. तेव्हा आपल्यात काहीच संवाद झाला नव्हता. जर तो झाला असता तर कदाचित तू या सगळ्यात अडकलीच नसती. पण तिचं बोलणं ऐकून अमृता मात्र तिच्यापासून दूर झाली. नाही मेघना, या केसमुळे माझं आयुष्य भलेही नरक झालेलं आहे, पण या केसमुळेच विशाल माझ्या आयुष्यात पुन्हा आले आहेत. आणि विशाल म्हणजे माझ्या आयुष्यातला प्राण आहेत. त्यांनी माझ्या आयुष्यात रंग भरले, मला जगायला शिकवलं, स्वप्नांना पूर्ण करायला शिकवलं. फक्त आणि फक्त विशालमुळे आज मी जिवंत आहे. मी जो कुणालसोबत राहण्याचा निर्णय घेऊन मूर्खपणा केला होता त्याची बरीच शिक्षा मला मिळाली आहे आणि आता मला पूर्णपणे स्वतंत्र जगण्याचा हक्क आहे. फक्त माझ्या मुक्त जगण्यात मला माझ्या घरच्यांच्या सुखाचा बळी द्यायचा नाही. त्यांच्या सुखावर चालून मी माझ्या आयुष्यात सुखी झाले तरीही ते आयुष्य मला नको. अमृतानं नाक वर ओढून डोळे पुसले. काळजी नको करू. तुला तुझे विशाल साहेब व्यवस्थित या सगळ्यातून बाहेर काढतील, मेघना म्हणाली. मेघना, मला खूप भीती वाटत आहे. यातून पुढे काहीच मार्ग नाही असंच वाटत आहे, अमृता पुन्हा निराश होत म्हणाली. अमृता, माझेही म्हणते, समोर कितीही काळोख दिसत असला तरीही आपण चालत राहायचं. प्रकाशाची आशा कधीच सोडायची नाही, कारण अंधार हा कायमस्वरूपी नसतो. चालत पुढे गेल्यावर कुठल्या तरी वळणावर प्रकाश हा येतोच, पण आपल्यासमोर फक्त काळोख आहे. म्हणून चालायचं सोडायचं नाही, मेघना म्हणाली. अमृतानं एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. विशाल, ते माझ्याशी कधी बोलतील का? अमृता भकास आवाजात म्हणाली. आणि याच वेळी तिचा फोन वाजला. तिने डोळे पुसत फोन पाहिला आणि आता त्याच्यावरचा मेसेज पाहून तिच्या चेहऱ्यावर अचानक आनंद पसरला. कारण विशालचा मेसेज होता आणि त्यानं तिला संध्याकाळी घरी बोलवलं होतं. मेघना, विशालने बोलवलं आहे घरी, अमृता खुशीत मोठ्यानं म्हणाली. आणि आता मेघना पण खुश झाली. बघ, मी म्हटलं होतं ना, तुझे वकील साहेब जास्त वेळ राग धरू नाही शकत. शेवटी आमची अमृता आहेच इतकी गोड, मेघना तिला डोळा मारून चिडवत म्हणाली. मी जाते, चल. अमृता आता एकदम खुश होऊन उठली. सध्या तिला खुशीत काय करू आणि काय नको असं झालं होतं. ओके, चल बाय. आणि हो,
विशाल दादा अजूनही रागात असतील तर ना त्यांना एक किस दे बघ, लगेच राग निघून जाईल. मेघना पुन्हा तिला डोळा मारत म्हणाली. तसं अमृताने डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं. बरं जा आणि हां, हे मोठे डोळे पण त्यांनाच दाखव, मेघना हसत म्हणाली. थोड्याच वेळात अमृता विशालच्या बिल्डिंग खाली होती. त्यांना आपल्याला भेटायला बोलवलं हेच तिच्यासाठी खूप होतं. पण आता त्याच्या घरात जाताना ती अस्वस्थ झाली. मनातच त्याचा राग पूर्ण शांत झालेला असावा अशी प्रार्थना ती करत त्याच्या दरवाजासमोर आली. पण बेल दाबणार त्या अगोदरच दरवाजा उघडला गेला. कम इन, तो म्हणाला आणि आत निघून सुद्धा गेला. तिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा पाहता आले नाहीत. पण एकंदर त्याच्या आवाजावरून तो अजूनही रागात आहे हे मात्र तिच्या लक्षात आलं होतं. तिच्या मनातली किंचित खुशी आता भीतीमध्ये बदलली. ती तशीच दरवाजा लोटून आत आली तर विशाल सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. तिनं दरवाजा लॉक केला आणि हळूहळू पावले टाकत त्याच्या जवळ समोर येऊन उभी राहिली. त्याला पाहून तिची धडधड वाढली होती. पण तो होता की लॅपटॉपमध्ये बघत होता. तिला त्याला हाक मारायची होती पण तोंडातून शब्द फुटत नव्हता म्हणून तिनं थोडासा घसा साफ केला. सीट, त्याचा आवाज आला पण त्याची नजर अजूनही लॅपटॉपमध्येच होती. ती त्याच्यासमोर असणाऱ्या सोफ्यावर जाऊन बसली. थोडा वेळ असाच गेला. ना ती काही बोलली ना तो काही बोलला. पण आता हा अबोला तिला खाऊ लागला कारण त्याचा राग सहन होत नव्हता. कधी एकदा तो आपल्याला मिठीत घेऊन आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय असं तिला झालं. विशाल, शेवटी न राहून तिने हाक मारलीच. पण आवाज मात्र अगदी क्षीण होता तिचा. बोल, त्याचा कोरडा आवाज आला आणि तिला जास्तच वाईट वाटलं. पण कमीत कमी त्यानं आपल्याला बोलण्याची संधी तरी दिली एवढंच काय ते समाधान होतं. सॉरी, ती म्हणाली. पुढे त्याचा तोच आवाज. विशाल, चिठ्ठीमध्ये मी कारण सांगितलं ना, मला खरंच खोटं बोलायचं नव्हतं आणि तुम्ही भेटल्यावर मी सगळं खरंच तुम्हाला सांगणार होते, अमृता म्हणाली. आणि त्यावेळी त्याची नजर किंचित वर झाली. ती थेट तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. त्याच्याशी नजरानजर होताच तिचा श्वास घशातच अडकला. एक थंड बर्फाची लाट तिच्या पाठीच्या मणक्यातून वाहून गेल्यासारखं तिला वाटलं. सध्या तिच्या मनात त्याच्या प्रेमाची जेवढी भूक होती तेवढीच त्याच्या रागाची भीती सुद्धा होती. त्यामुळेच की काय तिला अस्वस्थतेत घाम फुटू लागला. अमृता, त्या दिवशीच तू बोलली होतीस की तुझा माझ्यावर देवापेक्षा जास्त विश्वास आहे. त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा तू माझ्याकडून करतेस, बरोबर ना? विशालनं तिच्याकडे नजर रोखून बघत विचारलं. तसं तिने मान हलवून होकार दिला. मग तो विश्वास असा होता का? फक्त एक कॉलवर तू चक्क माझ्याशी खोटं बोललीस? तुला असं एकदाही वाटलं नाही का की तू हे सत्य सांगितल्यावर मी त्यातून काही मार्ग काढू शकतो? त्यानं विचारलं आणि ती निरुत्तर झाली. तिनं मान खाली घातली. पण त्याही स्थितीत त्याची रोखलेली नजर तिला अस्वस्थ करत होती. त्यात तो तिच्याशी अजूनही कडक आवाजातच बोलत होता. याचाच अर्थ असा की तो अजूनही खूप रागात आहे. तिनं आवंडागिळत हिंमत एकवटली. विशाल, मला त्यावेळी काही सुचलं नाही. तुमच्यावर विश्वास नव्हता किंवा तुम्ही यातून मार्ग काढू शकणार नाही असं काहीही माझ्या मनात आलं नाही. तेव्हा त्या क्षणी मला वेळ हवा होता. मला माझ्या घरच्यांची काळजी वाटत होती. अमृता धीर एकवटून पण खाली मान घालून बोलत होती. त्याच्याकडे पाहिल्यावर आपली हिंमत निघून जाईल म्हणून ती त्याच्याकडे बघण्याचं टाळत होती. तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या भविष्यावर या गोष्टीचा बराच परिणाम होणार या काळजीनंच तर ती अर्धमेली झाली होती. सॉरी, ती नाक वर ओढत म्हणाली. तो एकटक तिलाच बघत होता. खूप खूप राग आलेला त्याला. असं जर त्याच्यासोबत दुसऱ्या कोणी केलं असतं तर त्यानं परत त्या व्यक्तीचं तोंड सुद्धा बघितलं नसतं. पण सध्या तिला रडताना बघून त्याच्या रागाच्या वरचढ प्रेम ठरलं आणि त्याची नजर हळूहळू सॉफ्ट होऊ लागली. विशाल, खरंच सॉरी. त्यावेळी मला काही सुचलंच नाही. काही करून मला आज त्या खोट्या आरोपाबद्दल काही प्रश्न उत्तरे नको होती. अमृतानं आता मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर मवाळ झाली होती. पण तरीही तिनं पुन्हा एकदा खाली मान घातली. कॉफी घेणार? त्यानं उठत विचारलं. पण ती काही उत्तर देण्याच्या अगोदरच तो किचनकडे गेला सुद्धा. आता तिला सहन होत नव्हतं त्याचं असं रुकसूक बोलणं, त्याचं दूर दूर राहणं. तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं ते. आणि त्यामुळे तीही ताडकन उठली आणि त्याच्या मागोमाग किचनमध्ये गेली.
त्यानं नुकताच गॅस सुरू केला होता. तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि पटकन पुढे होऊन त्याला मागून मिठी मारली. सॉरी ना. ती डोळे बंद करून त्याच्या पाठीवर डोकं ठेवत रडक्या आवाजात म्हणाली. आणि इकडे तो स्तब्ध झाला, कारण तिनं अशी मिठी मारणं त्याला अनपेक्षित होतं. हे खूप खूप गोड सुद्धा होतं. तिचा श्वास, तिच्या छातीची धडधड त्याला पाठीवर जाणवू लागली. आणि आता त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्यानं पटकन तिचे आपल्या छातीवरचे हात बाजूला केले आणि मागे वळला. ती बावरून त्याच्याकडेच बघत होती. तो अजूनही आपल्यावर रागराग करणार का? ती असा विचार करत असतानाच अचानक त्यानं तिचं दंड पकडून तिला झटकन स्वतःच्या मजबूत पिठीत ओढून कैद केलं. सुकून तो काय असतो त्याचा साक्षात प्रत्यय जणू तिला नव्यानं मिळाला. त्याची मजबूत मिठी, त्या मिठीतलं, त्या स्पर्शातलं असुसलेलं प्रेम. ती त्याच्या प्रेमाच्या पावसात मंत्रमुग्ध झाली. तिनं त्याच्या पाठीवर असलेले आपले हात थोडे जास्तच घट्ट केले. थोड्या वेळ कोणीच काही बोललं नाही. कालचा पूर्ण दिवस आणि आजचा पूर्ण दिवस एकमेकांच्या विचारात तडपलेले जीव थोडेसे शांत झाले. विशाल, तुम्ही मला माफ केलं? तिनं शेवटी विचारलं. त्यानं एक दीर्घ श्वास घेत हुंकार भरला आणि तिला मनोमन खूप खूप आनंद झाला. थँक्यू. तिनं त्याच्या छातीवर तिचं कपाळ घासत आपला आनंद व्यक्त केला. त्यानं तिच्या कानावर हात ठेवून तिचा चेहरा आपल्याकडे केला. बट अमृता, नेक्स्ट टाइम हे चालणार नाही. त्यानं शांत पण तितक्याच करारी आवाजात जणू तिला धमकी दिली. आणि तिचा आत्मा जणू तृप्त झाला. नाही करणार असं. प्रॉमिस. तिनं पण यावेळी पूर्ण मनानं त्याला आणि स्वतःला सुद्धा प्रॉमिस केलं. गुड. त्यानं तिच्या डोक्यावर किस करत पुन्हा तिला मिठीत घेतलं. विशाल. ती अचानक त्याच्यापासून दूर होऊ लागली. आता काही बोलू नको. त्यानं तिला दूर होऊ दिलं नाही. मिठी तर आणखीन घट्ट केली. विशाल, अहो पातेलं जळतंय, अमृता घाईत त्याला ढकलत म्हणाली. आणि आता त्याला कुठेतरी काहीतरी जळण्याचा वास आला. तसं त्यानं पटकन मागे वळून एका हातानं गॅस बंद केला आणि तिच्याकडे पाहिलं. तसं ती खुदकन गालात हसली. आणि आता बऱ्याच वेळानंतर त्याच्याही चेहऱ्यावर स्मित पसरलं. त्यानं पुन्हा तिचा हात खसकन ओढून तिला आपल्या मिठीत घेतलं. विशाल, मी कॉफी बनवते. ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करू लागली. तुला वाटतं का आता तुला लवकर सुटका मिळेल? त्यानं मिश्किलपणे तिचे मागचे केस पकडून खाली झुकत तिच्या मानेवर हलकच बाईट घेतला. तसं तिने खांदे आकसून घेतले. त्याच्या स्पर्शानं तिच्या शरीरभर गोड गोड शहारे उमटून पोटात गोळा येऊ लागला. विशाल नको प्लीज, मला कसं तरी होतंय. ती त्याचा शर्ट घट्ट पकडून त्याच्या छातीत तोंड लपवत म्हणाली. याचा माझ्याशी खोटं बोलण्याच्या अगोदर विचार करायला होता. मिसेस सरदेशमुख पाटील. त्यानं आता तिच्या खांद्यावर एक बाईट केला. विशाल, मी जाईल हा. ती लटक्या रागीट आवाजात आपला वाढलेला श्वास कंट्रोल करत म्हणाली. कुठे जाणार? आता आयुष्यभर तुला माझ्या जवळच राहावं लागणार आहे. तो हक्काने तिचा चेहरा बाजूला करून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्याचा हट्ट आणि त्याचा हक्क दोन्ही गोष्टी तिच्या मनाला खोल स्पर्शून गेले. तिनं हसून पुन्हा एकदा त्याला मिठी मारली. अमृता, बस आणखी काही दिवस. ज्या दिवशी कोर्टात तुझ्या नावापुढे माझं नाव लागेल ना, तेव्हा तू मला जितका त्रास दिला आहे ना, त्याचा बदला मी व्यवस्थित घेईल, तुला डबल त्रास देऊन. विशाल म्हणाला आणि ती गालात लाजली. मी शिक्षेसाठी तयार आहे. तीही हळू आवाजात म्हणाली. शिक्षा तर त्याला मिळणार. त्यानं पुन्हा एकदा मला शह देण्याचा प्रयत्न केला आहे, तेही खूप मोठी शिक्षा. अचानक विशाल एकदम गंभीर झाला आणि त्याचं वाक्य ऐकून अमृता सुद्धा गंभीर झाली. पण विशाल, या सगळ्यात घरच्यांना तर काही नाही ना होणार? अमृता घाबरून म्हणाली. अमृता, त्याचं आपण नंतर बघू. सध्या तरी तू मला सांग, तुला कुणालला पुन्हा तुरुंगात बघायला आवडेल का? तेही कायमचं? त्यानं तिच्या डोळ्यात बघत विचारलं. ती किंचित घाबरली, तरीही तिनं होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, मग तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तो तिच्या गालावर हात ठेवून गूढ हसत म्हणाला. इकडं कुणालच्या घरी. कुणाल, मानलं तुला. काल तर वाटलं होतं की ही पूर्ण केस त्या सटवीच्या पारड्यात पडेल, पण ऐनवेळी ती आलीच नाही. कुणालची आई हसत म्हणाली. होय, मला पण वाटलं होतं की कदाचित काल केस संपून जाईल, कारण आपले वकील बोलत होते की तिच्या त्या वकिलाला हरवणं सोपं नाही म्हणून. त्यात आपल्याला काही सडक पुरावा सुद्धा मिळत नव्हता. कुणालचा भाऊ म्हणाला. तिची दुखणीनस मला चांगली माहिती आहे. बस, मी त्यावरच बोट ठेवलं.
कुणाल क्रूर हसत म्हणाला. अरे कुणाल, पण ती जर कोर्टात आली असती तर काय आपण सगळं खरं खरं सांगायचं होतं का? आपली जास्त बदनामी झाली असती मग. त्याचे बाबा मात्र थोडी नाराज होते. बाबा, खरं सांगायचं असं कोण बोललं तुम्हाला? मी त्यासाठी सुद्धा विचार करून ठेवला होता. कोर्टात मी त्या अमृताला चारित्र्यहीन ठरवणार होतो पुन्हा एकदा. पण मला नाही वाटत आता अमृता पुन्हा कधी कोर्टाचं तोंड बघेल, कारण मी तिला धमकीच तशी दिली होती. कुणाल म्हणाला. आता पुढे काय? त्याच्या आईनं विचारलं. आता एकच प्रस्ताव. आपण केस माघारी घ्यायची, पण त्या बदल्यात तिनं माझ्याशी पुन्हा लग्न करायचं. बोलताना त्याच्या डोळ्यात शैतानी भाव उमटले होते. पण ते ऐकून त्याच्या आईनं मात्र तनतन करायला सुरुवात केली. पुन्हा ती सटवी मला या घरात नको आहे. त्याची आई जोरात ओरडलीच. आई, तिच्यामुळे तुझा एक मुलगा मरता मरता वाचला आहे आणि दुसऱ्या मुलाच्या बिझनेसचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अशी अवस्था झाली आहे आपली. तुला नाही वाटत का तिला या सगळ्यासाठी शिक्षा मिळायला हवी? आपण तिला ती शिक्षा आपल्याच घरात ठेवून देऊ शकतो. तुला वाटेल ते तू तिच्यासोबत काहीही करू शकतेस. आणि मी तिला यावेळी इतकं छळेन ना की तिला आयुष्य नकोसं वाटेल. कुणाल दाट ओठ खात म्हणाला. किचनमधून सगळं ऐकणाऱ्या त्याच्या वहिनीनं मात्र नापसंतीनं नकारार्थी मान हलवली आणि आपल्या कामात ती बिझी झाली. पण अगदी त्याच वेळी त्यांच्या घराची बेल वाजली. मी बघतो त्याचा भाऊ उठला आणि त्यानं दरवाजा उघडला. पण समोर पोलीस पाहून मात्र त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. कोण हवंय? त्यानं हिंमत करून विचारलं. मिस्टर कुणाल कुलकर्णी, त्यांचं घर हेच आहे ना? त्यातल्या एका पोलिसानं विचारलं. हो, मी त्यांचा भाऊ आहे. काय काम होतं? त्याच्या भावानं घाबरत घाबरत विचारलं. कुठे आहेत ते? पोलिसानं कडक आवाजात विचारलं. आतमध्ये आहे. पण काय काम होतं? त्याच्या भावाची भीतीनं गाळण उडाली होती. त्यांचं अटक वॉरंट आहे. त्यांच्यावर रेप चार्जेस लागले आहेत. आम्ही त्यांना अटक करायला आलो आहोत. आज चला, आम्हाला त्यांना अटक करून घेऊन जाऊ द्या, पोलीस म्हणाला आणि त्याच्या भावाच्या पायाखालून जणू जमीनच सरकली. त्याच्या भावाला बाजूला व्हायचं सुद्धा लक्षात आलं नाही. त्यामुळे वैतागून पोलिसांना त्याला दूर ढकललं आणि ते सगळे लोक आत गेले. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत वाचा आणि कमेंट करा. शिवाय आजच्या भागात एक खूप महत्त्वाची घटना घडली आहे आणि तुम्हाला कळलं असेल कोणती घटना ते, आणि विशालनं असं काय केलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली ही कथा तुम्हा सगळ्यांना आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही नक्की दाबा. आणि हो, या कथेचे आता मोजकेच भाग राहिले आहेत, तर चॅनलशी कनेक्टेड रहा आणि प्लीज 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 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.